इयत्ता 10वीच्या परीक्षेला आता सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 159 परीक्षा केंद्रांवर 40,194 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे। हुशार विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 24 भरारी पथकं स्थापन करण्यात आली आहेत। तर इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी 159 परीक्षा केंद्रांवर 159 बैठी पथकं देखील नियुक्त करण्यात आली आहेत। परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी जिल्हा स्तरावर 6 भरारी पथकं, 13 तहसीलदार पथकं आणि 5 उपविभागीय अधिकारी पथकं कार्यरत आहेत। आज एकही कॉपी प्रकरण अद्यापही आढळलेलं नाही। तरी देखील परीक्षा केंद्रात गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपी मुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सध्या केली जात आहे। आजपासून इयत्ता 10वीच्या जी परीक्षा आहे बोर्डाची ती सुरू झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामधून 39,194 विद्यार्थी 159 परीक्षा केंद्रामधून परीक्षेला बसलेले आहेत। त्या परीक्षेच्या नियोजनासाठी 24 भरारी पथकांची नियुक्ती आपण केलेली आहे। त्यामध्ये जिल्हा स्तरावरील 6 भरारी पथक, तसेच प्रत्येक तहसीलदार यांचं एक भरारी पथक आणि उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांचं एक भरारी पथक, अशा प्रकारचे 24 भरारी पथक आपल्या या परीक्षेच्या कॉपीमुक्त नियंत्रणासाठी कार्यरत आहेत। आज मराठीचा पेपर संपन्न झाला असून आजच्या परीक्षेमध्ये कुठेही कॉपिंग केस वगैरे झालेली नाही आहे। परीक्षा शांततेच्या वातावरणात आणि कॉपीमुक्त वातावरणात आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे।